नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात यातील कर्ममधील गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय पुढे चालू याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात यातील अहिंसा यामधील अहिंसेचे भिन्न अंग आणि तिचे आचरण आणि अहिंसेचा खरा अर्थ याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अहिंसा एक अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीव हिंसा न करणे हा बुद्धांच्या शिकवणीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोशी तिच्या जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगासापेक्ष होती. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अतुलनीय असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत्य असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळ गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन्ही भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहे. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. 2. अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कुठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचितच उल्लेख करतो. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करायला बुद्धाचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धांचा विरोध होता. दुसरा यासंबंधी पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्याचा बळी देऊ नये याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतःही म्हटलेले आहे. अहिंसा परमोधर्म हा अत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केलेली आहे. त्यात तो म्हणतो सर्वावर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वांचे हे नकारात्मक स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. असे दिसते की यावरून बुद्धांचा अहिंसेची सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वावर प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येचेही कारण नव्हते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो, परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या कोणावर कसा सोपविता येणार. माणसाच्या अंगी प्रज्ञा शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता कठोर मानायची नाही. यामध्ये व्यवच्छेद रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात हिंसा कधीही न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्ग धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही.
ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केलं आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करायचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा. पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. यातील क अहिंसा यामधील अहिंसेचे भिन्न अंग आणि तिचे आचरण आणि अहिंसेचा खरा अर्थ याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा. पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. यातील ड संसरण यामधील आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश, संसरण आणि गैरसमजुतीचे कारण याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.